ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभुवाने धारणा रूपास बुद्धी जाणे आणि न जाणे हितास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप सुंदरावरती धर्म ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वर्ण निरवती देवे कुलरहित तैसेचे। जो सर्व ज्ञान दया घन मुनि लहिराचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजती माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भासते जगत तरी सर्प दिसत परी डोळे ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे। पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीचे आहे आत्माप्त काम तरी न मन कवना करावे न्या। व्यापकं नाम रूपयोः निष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धिर्गृह्यतु निर्मलम् अपारं सर्ववेदान्तं यं प्रत्यः परमः तदेव ब्रह्ममत्तन्यत् इति मे निश्चिता मतिः। जगत आध्यस्थ ठरलं तरच त्याची ज्ञानानिवृत्ती होईल। जर विचारांती जगत आध्यस्थ ठरलं नाही तर त्याची निवृत्ती ज्ञानानं होणार नाही। मग आध्यस्थ ठरण्याकरता सामुग्री लागते, त्या सामुग्रीचा अभाव आहे आणि अभाव असल्यामुळे जगत आध्यस्थ नाही तर जगत सत्य आहे। मग जगत जर सत्य ठरलं तर सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानानं होते हे जगतात कोणाला मान्य आहे का? कुणाला तुम्हाला काय कोणालाच मान्य नाही। सत्य पदार्थाची निवृत्ती ही कर्माने होते अर्थात मोक्षाने होते। मग कर्मानं मोक्षाची सिद्धी कशी होते हा विचार पूर्वपक्ष सांगत आहे। कर्म हेच मोक्ष प्राप्तीचं साधन कसं यालाच म्हणतात एक भव्यवाद। म्हणजे केवळ कर्म जे आहे म्हणजे ज्ञानाचं सहचार्य न घेता साहचर्य न घेता ज्ञान निरपेक्ष केवळ कर्म जे आहे तर हे कर्म मोक्षाला कारणीभूत ठरतं। कारण का सुखदुःख केव्हा घडतात? शरीराला आलं तर सुखदुःख घडतात। मग शरीर तरी का प्राप्त होतं? तर पाप पुण्यामुळे शरीर प्राप्त होतं। आणि पाप पुण्य तरी का घडतात? कर्म केलं असतं त्या कर्मापासून पाप किंवा पुण्य उत्पन्न होतं। पण आम्ही कर्मच करणार आहोत पण त्या कर्मापासून पापही उत्पन्न होणार नाही आणि पुण्यही उत्पन्न होणार नाही। आणि पाप पुण्य उत्पन्न झालंच नाही तर मुमुक्षुला काय प्राप्त होईल? मोक्ष प्राप्त होईल। म्हणजेच काय ठरला? कर्माने मोक्ष। मग त्याकरता कर्माचे दोन प्रकार पाहिले, विहित आणि निषिद्ध। विहित कर्मामध्ये पुन्हा कर्माचे 4 प्रकार। किती? 4च ना? 4 कोणते कोणते? नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म। आणि 5वं आहे ते निषिद्ध कर्म। त्यानंतर प्रत्येकाची व्याख्या सांगितली। नित्यकर्म कशाला म्हणायचं? जे दररोज करायला सांगितलं त्याला म्हणायचं नित्यकर्म। काही निमित्त प्राप्त झालं, साधू संत ऋषीमुनी आले, काही पर्वकाळ आला त्याला म्हणायचं नैमित्तिक कर्म। त्यानंतर पुढे आहे काम्य कर्म, फलेच्छेच्या अपेक्षा धारण करून ज्याचं वेदानं विधान केलं गेलेलं आहे त्याला म्हणायचं काम्य कर्म। आणि जे करू नका म्हणून विधान केलं गेलेलं आहे त्याला म्हणायचं करू नका म्हणून सांगितलेलं आहे त्याला म्हणायचं निषिद्ध कर्म। आणि ज्याचं पाप निवृत्ती करता विधान केलं गेलेलं आहे त्याला म्हणायचं प्रायश्चित्त कर्म। असे 5 प्रकारचे कर्म पाहिले। त्यानंतर आणखीन आपण साधारण प्रायश्चित्तामध्ये देखील 2 प्रकार पाहिले। एक साधारण प्रायश्चित्त, असाधारण प्रायश्चित्त। साधारण प्रायश्चित्त कशाला म्हटलं आपण? बोला अज्ञात पातकांच्या निवृत्ती करता ज्याचं विधान केलं गेलेलं आहे त्याला म्हणायचं असाधारण का साधारण? साधारण प्रायश्चित्त। आणि ज्ञात पातकांच्या निवृत्ती करता ज्याचं विधान केलं गेलेलं आहे त्याला म्हणायचं असाधारण प्रायश्चित्त। ज्ञात पातका करता असाधारण, ज्ञात पातका करता असाधारण माहिती आहे ना। आणि अज्ञात असेल
तर त्याच्याकरता ईश्वर नामस्मरण करा, गंगा स्नान करा, है ना. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाची क्षण मात्रे. संचितातील अनंत अगणित असणारी अज्ञात पातक नाहीशी होतात. त्यानंतर प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही दान. प्रारब्ध कर्माचे प्रकार सांगितले. प्रारब्ध, क्रियमान, संचित 3 प्रकार आहेत. मग आता संचित कर्म कशाला म्हणायचं त्याची व्याख्या केली आपण. अनादिकालापासून अनंत मनुष्य जन्मामध्ये, कारण मनुष्य जन्मालाच कर्माचा अधिकार आहे म्हणून अनादिक. आणि मनुष्य फक्त आताच प्राप्त झालाय का? अनादिकालापासून कितीतरी वेळा आपल्याला मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. अनादिकालापासून अनंत मनुष्य जन्मामध्ये त्याचप्रमाणे कर्म केले असते. पण कशी? ज्ञानीपुरुष करत नाही का कर्म? ज्ञानीपुरुषही कर्म करतो. मग त्या कर्माचा आश्लेष संबंध त्याला लागतो का? तो उत्तर कसा आहे? पद्मपत्र मेवांबसा अलिप्त कमळ जळी जैसे, किंवा उत्तर पूर्व रघयो रश्लेष विनाशव असं सूत्र आहे ब्रह्मसूत्रामध्ये. उत्तर म्हणजे पुढे घडणारे क्रियमान आणि पूर्व म्हणजे संचित. त्याचा अश्लेष म्हणजे उत्तर म्हणजे क्रियमानाचा अश्लेष म्हणजे ते लागत नाही क्रियमान कर्म. आणि पूर्व संचित जे आहे विनाशव, त्याचा विनाश सांगितलेला आहे. म्हणजे ती कर्म जी आहेत त्या कर्मापासून पाप पुण्य ज्ञानीपुरुषाला लागतात का? ज्ञानीपुरुष कर्म करत नाही का? त्याला मनुष्य शरीर नाही का? आहे. त्याच्याकडून कर्म घडत नाहीत का? घडतात. मग ती कर्म जी आहेत संचितात जमा होतील का? नाही. त्याकरता काय शब्द टाकला? देहात्म बुद्धीने. देहात्म बुद्धीने कर्म केली तरच ती संचितात जमा होतात. कारण ज्ञानीपुरुष जो आहे तो देहात्म बुद्धी ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी आहे का? नाही. तो काय समजतो? चिदानंद रूपस शिवोहम शिवोहम, न भूमीर न तोयम न तेजो न वायू न खम नेंद्रियम वा न तेषाम समूहा. काय? न खम अनैकांतिकत्वात सुषुप्तेक सिद्धा सन्नित्योपलब्धी स्वरूपो हमात्मा. नाही ते असता मला काय अनैकांतिकत्वात सुषुप्तेक सिद्धा. पूर्ण ग्रंथ वाचून मी अशी बुद्धी काम करत नाही. अनैकांतिकत्वात सुषुप्तेक सिद्धा. तर तो मी नित्य स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे अशी त्याचा निश्चय असतो. त्यामुळे त्याला ती कर्म प्राप्त होत नाही. म्हणजे कर्म बंधनाला टाकत नाही. त्या कर्मापासून पाप पुण्य उत्पन्न होत नाही. अज्ञानालाच कर्मापासून पाप पुण्यात्मक तदेक वशिष्ठ शिव केवल. 2 महिने ग्रंथ चालला तरी श्लोक सुद्धा पाठवणार. बुद्धीचा प्रमाद. तदेक वशिष्ठ शिव केवलोहम असा त्याचा बोध असल्यामुळे त्याला ती कर्म जी आहे त्या कर्मापासून पाप पुण्य लागत नाही. म्हणून काय व्याख्या केली? अनादिकालापासून अनंत मनुष्य जन्मामध्ये एवढंच नाही तर देहात्म बुद्धीने कर्म केले असते. ज्ञानपुरुषाचा निश्चय काय असतो? एक आत्मा तो आत्मा याच्या ठाई आणि देखी जे देहीचा धर्म देही तो स्वतःला त्या प्रकृतीपासून वेगळा समजतो. इथं प्रकृती अज्ञानी लोक मात्र काय समजतात? प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे भ्रमे, भ्रमानं मी केली असे म्हणतो. ज्ञानीपुरुषात समजतो का? नाही. प्रकृती करते. गुणागुणेषु वर्तनते इतिमत्वान सज्जते. ज्ञानीपुरुष मात्र तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभावयो गुणागुणेषु वर्तनते. गुण इंद्रियात्मक गुण विषयात्मक गुणामध्ये विचरण करतात. याचा माझा काही संबंध नाही असा निश्चय झाल्यामुळे त्या कर्मापासून उत्पन्न होणारे पाप पुण्य जे काही आहेत त्या कर्मापासून पाप पुण्य उत्पन्नच होत नाहीत. त्यामुळे त्याला ते लागण्याचा काही संबंधच नाही. त्यामुळे ती कर्मापासून उत्पन्न झालेले पाप पुण्य संचितात जमा होत नाही. म्हणून परत वाचतो. अनादिकालापासून अनंत मनुष्यजन्मामध्ये देहात्म बुद्धीने जी काही कर्म घडली असतील, कर्म घडले परंतु ज्यांच्या फलभोगास अजून आरंभ झालेला नाही अशा कर्माच्या साठ्यास काय म्हणायचं? संचित कर्म असं म्हणायचं.
त्यानंतर संचित म्हणजे साठलेलं. जसं आपण कल्पना करा, पूर्वी धान्य जे आहे कणिक त्याला म्हणतात आहे ना, कणगीमध्ये भरून ठेवायचे. मग साठलेलं धान्य त्याला म्हणायचं संचित. त्यातून काही खाण्याकरता काढलेलं आहे, दळण्याकरता, त्याला काय म्हणायचं पुढे? प्रारब्ध. हा, आरंभ प्रकर्षण आरब्ध दे इथे प्रारब्ध काढलेलं आहे त्याला म्हणायचं प्रारब्ध. आणि आता भाकरी वगैरे करून आपण खात आहे सध्या, पुढे काय होईल ते होईल त्याला म्हणायचं क्रियमान. सध्या जे घडत आहे त्याला म्हणायचं क्रियमान. बरोबर. खातो त्याला प्रारब्ध. हा, खातो त्याला काय म्हणायचं? कणगी म्हणजे संचित, त्याची भाकर करून खाणे प्रारब्ध. क्रियमानातून पाप पुण्य तयार. संचित करावं. संचित म्हणजे साठवलेलं. त्यानंतर पुढे भाकर करून बनवून खाणे तो भोग होतोय, प्रारब्धाचा भोग होतो. भाकर पेरणी चांगली होती, त्यातून पाप पुण्य तयार होते. क्रियमान ज्याच्यामधून पाप पुण्य तयार होतं, सध्या वर्तमान शरीर प्राप्त होऊन जे काही आता आपण पुढे करतो ते क्रियमान, त्याला म्हणायचं क्रियमान. तर प्रारब्धात आणि क्रियमानात हा फरक आहे. क्रियमानात पाप पुण्य तयार होतं, प्रारब्धात भोग होतो. हा, प्रारब्धात काय होतो? भोग होतो. आणि क्रियमानामध्ये पाप पुण्य उत्पन्न होतात. म्हणजे आता तुम्ही प्रारब्ध सुद्धा भोगताय मागच्या कर्माचं, आणि नवीन क्रियमान सुद्धा काय. प्रारब्ध भोगत असताना मनुष्य काय करतो? नवीन क्रियमान कर्म करत असतो. पुढे त्याचे पुन्हा कुठे साठा होतो, पुन्हा संचितामध्ये चक्र चालू राहतं. कर मर आणि कर, सुट्टी नाही. त्या संचितातून सुट्टी केव्हा होते? यातून सुट्टी केव्हा होते चक्रातून? दुसरा कोणताही पर्याय नाही. नान्य पंथा विद्यते आयनाय. आता काय लढा नाही तर मरा. त्याची सुट्टी होणार नाही सांगितलं. याने सुट्टी होणार काय गरज आहे? खंडन करणार आहोत. ठीक आहे, सध्या हात पक्ष बलवान करू. त्या संचितातून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ होऊन पुढे वर्तमान शरीर प्राप्त झालेलं आहे, त्या कर्माला काय म्हणायचं? प्रारब्ध कर्म. म्हणजे प्रारब्ध कर्म किती जन्मात असेल काही सांगता येत नाही. आणि प्रारब्ध कर्माचा नाश केव्हा होतो? प्रारब्ध कर्मनाम भोगादेव क्षय. हा, म्हणता कर्म किती पाहिले आपण? 3 पहिल्यांदा. कोणते कोणते? संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. 3 प्रकारचे कर्म पाहिले. मग आपला मोक्ष कधी प्राप्त होणार आहे? ज्यावेळेस पाप पुण्यच उत्पन्न होणार नाही त्यावेळेस काय प्राप्त होणार? मोक्ष प्राप्त होणार. मग आता प्रारब्ध कर्म कसं होतं? त्याचा नाश कशाने होतो? प्रारब्ध कर्माचा नाश भोगून होतो. मग त्या प्रारब्ध कर्मामध्ये किती जन्म देण्याचं सामर्थ्य असेल हे काही सांगता येत नाही. मग काय राहिलं पुढे? संचित आहेत. मग आता संचित कर्मामध्ये काय आहे? नित्य कर्म आहेत. संचित मध्ये माग साठा जो का घडलेला आहे त्यामध्ये नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे आणि निषिद्ध कर्म आहे. यांचा नाश झाला पाहिजे ना. यांचा नाश जर झाला नाही तर ते काम्य कर्म काही येतील पुन्हा आपल्याला जन्माला घालतील, फल देतील. मग याकरता संचितामध्ये असणाऱ्या नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध कर्माचाही नाश झाला पाहिजे. मग संचितामध्ये पूर्वी आपण नित्य नैमित्तिक कर्म केलेले आहेत, त्यामुळे नित्यनैमित्तिक कर्मापासून अदृष्ट पुण्य उत्पन्न होत नाही. मग त्या नित्यनैमित्तिक कर्मापासून काय झालं? फक्त केवळ जे न केलं तर पाप उत्पन्न होतं, त्या पापाचा प्रतिबंध झाला, म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माचा नाश झाला. पुढे काय आलं? काम्य कर्म. तर त्या काम्य कर्माचा नाश कशाने होतो म्हटला? तो फलाची इच्छा करायची नाही. इच्छा अभावे करून काय होतो? ते काम्य कर्म जे आहे फल देत नाही. त्यानंतर संचितामध्ये काय राहिलं? आणखीन निषिद्ध कर्म राहिलं. संचितामध्ये निषिद्ध कर्म राहिलं. मग त्या निषिद्ध कर्माची निवृत्ती कशाने होते? तो म्हणतो प्रायश्चित्त कर्माचे 2 प्रकार केले, साधारण प्रायश्चित्त, असाधारण प्रायश्चित्त. संचितामध्ये जे काही आपण पातक केले त्याचं आपल्याला ज्ञान आहे का? नाही. अर्थात संचितामध्ये पातक कोणती आहेत? ज्ञात का अज्ञात? अज्ञात आहे. मग अज्ञात पातकाच्या निवृत्ती करता कोणती कर्म करा? साधारण प्रायश्चित्त करा. गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारण इत्यादी.
मग आता ही जी गंगा स्नान ईश्वर नामस्मरण आहे हे जशी प्रायश्चित्त रूप आहेत मुमुक्षुला, तशीच ती सकाम पुरुषाला काम्यरूप आहे. एकच कर्म आहे पण ते विभिन्न विभिन्न प्रकारचं फळ देतं. जशी इच्छा असेल, सकाम इच्छा असेल तर ते काम्य रूप होतं, आणि निष्काम असेल मुमुक्षु असेल तर ती त्याला प्रायश्चित्त रूप ठरतात. त्यानंतर म्हणजे संचितातील काम्य कर्माची संगती आपण लावली, त्याचप्रमाणे निषिद्ध कर्माची संगती लावली. राहिलं काय आता? क्रियमान कर्म है ना. प्रारब्धाची लावली, संचिताची लावली, आता कोणतं आलं कर्म? क्रियमान कर्म. आता क्रियमान कर्म म्हणजे काय पहा, इथपर्यंत आपण आलतो ना का? मागे संचित व प्रारब्ध कर्माचे वर्णन केले. आता यानंतर तिसरे क्रियमान कर्म सांगावयाचे राहिले आहे. आता ते सांगतात. क्रियमान म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म. आता प्रारब्धाचा फलभोग देण्याकरता हे शरीर प्राप्त झालं, आणि या शरीरामध्ये प्राप्त असलेल्या शरीरामध्ये जे काही आता आपण कर्म करतो ह्या कर्माला काय म्हणायचं? क्रियमान कर्म. एक अभंग आहे ना, केले झाले ते संचित मन, केले ते क्रियमान. आता जे आपण करतो त्याला म्हणायचं क्रियमान, आणि उर्वरित आता जे काय आपण प्रारब्ध बघतो सुखदुःखाचं याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. जे झालं काय आपण व्यवस्थित पाठे केले ते क्रियमान, आता जे घडतं ते क्रियमान, आणि जे पूर्वी घडले त्याला म्हणायचं संचित कर्म. आणि प्रारब्ध जाणं उर्वरित उरले ते म्हणजे उर्वरित म्हणजे राहिलेलं, म्हणजे आपण संचितही सांगितलं क्रियमानही सांगितलं, म्हणजे राहिलं त्याला काय म्हणतात? प्रारब्ध कर्म, हे जे आता आपण भोगतो आहे. आता क्रियमान म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे जे कर्म आहे तर त्या कर्माला क्रियमान कर्म असं म्हणतात. ते कसे करावे एवढे सांगावायचे आहे. पहा आता मुमुक्षूला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा कर्मानं कसा करतात करून घ्यायचा. पहा मुमुक्षूने नित्य व नैमित्तिक कर्म करावे. मुमुक्षूने नित्य कर्म करावं, नैमित्तिकही कर्म करावे. त्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही, फक्त पापाचा प्रतिबंध होतो. नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे की नाही? नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे की नाही? आहे. कोणतं फल आहे? पापाचा प्रतिबंध. न केला असता जे काही पाप होतं ते पाप होऊ नये हेच त्याचं काय फल आहे. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काही उत्पन्न होत नाही. नित्यनैमित्तिक कर्म केला असता पापही उत्पन्न होत नाही आणि पुण्यही उत्पन्न होत नाही. पापही नाही पुण्य नाही, त्यामुळे नित्यनैमित्तिक कर्म मुमुक्षुला जन्माला घालू शकत नाही. आता पुढे काम्य आणि निषिद्ध कर्म आहे, पण मुमुक्षु पुरुष आहे त्यामुळे तो काम्य कर्म करत नाही, कारण त्याला कुठल्याही लोकांतराची इच्छा नाही. निषिद्ध कर्म करेल का तो? निषिद्ध कर्म तर करूच शकत नाही. काम्य व निषिद्ध कर्म करू नये. काम्य कर्म केले नाही म्हणजे पुण्य उत्पन्न होत नाही. काम्य कर्माने काय उत्पन्न होतं? पुण्य उत्पन्न होतं, आणि त्यामुळे उच्च लोकाची प्राप्ती होते, उत्तम लोकाची प्राप्ती होते. त्यामुळे त्याने काम्य कर्म करायचं नाही. पण निषिद्ध कर्मही करत नाही. निषिद्ध कर्म केले नाही म्हणजे निषिद्ध कर्मापासून पापही उत्पन्न होत नाही. बरे, काम्य कर्म करायचे, नित्यनैमित्तिक कर्म करायचे, काम्य निषिद्ध कर्म करायचे नाही. बरं, कदाचित चुकून जर यदा कदाचित निषिद्ध कर्म घडत नाहीच, पण चुकून घडलंच, नजर चुकीनं प्रमादे करून नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर काय करायचं? असाधारण प्रायश्चित्त करायचं. तर कोणतं प्रायश्चित्त घ्यायचं? असाधारण प्रायश्चित्त घ्यायचं. का बरं असाधारण म्हटलं? कारण आपल्याला माहिती आहे ना, आता आपल्याकडून चुकून घडलेले आपल्याला माहिती आहे, आपल्याकडून चुकी झालेली आहे, ज्ञातपातक आहे. मग ज्ञातपातकाच्या निवृत्ती करता शास्त्रानं कोणतं कर्म सांगितलेलं आहे? असाधारण प्रायश्चित्त सांगितलं. ते कोणत्या स्वरूपाचं असेल तर ते करायचं. असाधारण प्रायश्चित्त करावे. आणि संचितातील
अज्ञात पातकांच्या नाशाकरता ईश्वर नामोच्चारणादी साधारण प्रायश्चित्त करावे. आणि संचितातही अज्ञात पातक आहे की नाही, तर त्या अज्ञात पातकांच्या नाशाकरता नेहमी भगवंताचं नामस्मरण करायचं, म्हणजे साधारण प्रायश्चित्त करायचं. म्हणजे अज्ञात पातक असते, घडणं काय पातक घडलं तर असाधारण प्रायश्चित्त करायचं. आणि संचितात बरेचसे काही काय आहेत अज्ञात पातक आहेत, त्यांच्या निवृत्ती करता साधारण प्रायश्चित्त करायचं. बरं, संचितातील काम्य कर्माचा नाश सांगितलं आता आम्ही तुम्हाला. कशाला नाश होतो? हा, इच्छा करायची नाही, फलेच्छेचा अभावानं संचितातील काम्य कर्माचा नाश होतो. मग आता अशा रीतीनं पाप पुण्योत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता मुमुक्षु मुक्त होईल. पाप पुण्य उत्पन्न झाल्यानंतरच काय होतं? शरीर प्राप्त होतं. आणि शरीराला आल्यानंतर काय करतात? सुख दुःख करतात, सुख दुःख प्राप्त होतात. मग आता आम्ही असा तुम्हाला मार्ग सांगतो, कर्मानेच मग मुमुक्षु जो आहे मुक्त कसा होतो, की कर्म तर करायचे, कर्मेची कर्मबद्धता प्रमाण देतो, कर्मेची कर्मबद्धता, कर्मानेच कर्माचे बंधनाता मुक्त होतो. मुमुक्षु सोडवले पण नसता. अर्जुना, हे पंडित होता, मुमुक्षु जे आहेत त्याची कर्माच्या बंधनातून जी सुटका आहे ती कशाने होते? कर्मानेच होते. जैसा रसरीती मरता राखेला विषय. विषानं देखील मनुष्य वाचू शकतो, पण कसं? ते हातवटीने घ्यावं लागतं. त्याची हातवटी आहे, ते कसं द्यायचं? कोणत्या आजारावर द्यायचं? नाही तर कोणत्या आजाराला विष घेतलं तर वाचणार नाही. हा, साप चावल्यानंतर त्यासाठी औषध उपचार काय आहे? त्यातच विष, पण ते विष एकदम विष नाही, त्याच्यावर प्रक्रिया करून मग ते दिलं जातं. आता कर्मानं मोक्ष झाला, अशा रीतीने काय घडला? मुमुक्षुला मोक्ष घडला. कारण का? त्या कर्मापासून पाप पुण्य उत्पन्न कसं होत नाही हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगितलं. कसं सांगितलं सांगता येईल? प्रारब्ध कर्माचा भोगाने नाश, त्यानंतर संचित कर्म आहे. संचित कर्मामध्ये नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध हे 4 प्रकारचे कर्म आहेत. नित्य नैमित्तिक कर्म केल्यानंतर पापाचा प्रतिबंध होतो, पाप पुण्य उत्पन्न होत नाही. काम्य कर्म जे आहे फलेच्छेचा अभाव नाहीसं होतं. त्यानंतर निषिद्ध कर्म जे आहे तर त्या अज्ञात निषिद्ध कर्माच्या निवृत्ती करता ईश्वर नामोच्चारणादी साधारण प्रायश्चित्त करायचे. काम्य कर्म संपलं. हल्ली जे क्रियमान कर्म आहे आता आपण जे शरीरात करतो तर या शरीरामध्ये करत असताना हे लक्षात ठेवायचं की नित्यनिमित्त कर्म करत राहायचे, काम्य कर्म करायचे नाहीत आणि निषिद्ध कर्म करायचे नाही. झाली संगती लागली. प्रारब्धापासूनही पाप पुण्य उत्पन्न होत नाही, त्या संचितापासूनही पाप पुण्य उत्पन्न होत नाही, क्रियमानापासूनही पाप पुण्य उत्पन्न होत नाही. आणि पाप पुण्य उत्पन्न झालेच नाही तर म्हणजे काय होणार नाही? शरीर मिळणार नाही. शरीर मिळून झाला मोक्ष, कर्माने मोक्ष झाला, सिद्ध केला आम्ही. अशा रीतीने पाप पुण्योत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता मुमुक्षु मुक्त होईल. किंवा असेही मानावे, किंवा असेही माना म्हणतो. काय माना? हे सर्व पूर्वपक्षीच्या असेही म्हणावे की मुमुक्षुने फक्त नित्यनैमित्तिक कर्मच करावे, प्रायश्चित्त करूच नाही. मुमुक्षुने काय करायचं? फक्त केवळ आता हल्ली शरीरामध्ये नेहमी काय करायचं? नित्यनैमित्तिक कर्म करत राहायचं. प्रायश्चित्त कर्म करण्याची आवश्यकता नाही. प्रायश्चित्त करूच नाही. का बरं करू नये? प्रायश्चित्त कर्म करण्याची आवश्यकता का नाही? कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारला आहे. ज्ञानीपुरुषाचा ज्ञान झाल्यानंतर संचित कर्म जे आहे तर संचित कर्म काय होतं? दग्ध होतं. संचित कर्म राहत नाही. यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कृतेर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानरूपी जो अग्नी आहे तर तो सर्व कर्म भस्मसात करतो. म्हणजेच काय करतो? संचितातील सर्व कर्म भस्मसात करतो. त्याचा अग्नी जो आहे लाकडाला भस्मसात करतो, त्याप्रमाणे ज्ञानाग्नी जो आहे तर हा ज्ञानाग्नी संचितातील सर्व कर्मांना भस्मसात करतो. हे असं वेदांत मतामध्ये आहे. वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारला आहे. ऐक ना, वेदांत मतामध्ये ज्ञानी पुरुषाच्या संचित कर्माचा नाश होतो. त्याचप्रमाणे
जसं तुम्ही अंगीकारता त्याचप्रमाणे आम्ही देखील सांगतो, निषिद्ध व काम्य कर्म न करता. निषिद्ध कर्म करण्याची आवश्यकता नाही, काम्य कर्म करायचं नाही, निषिद्ध कर्म करायचं नाही. मग काय करायचं? फक्त केवळ नित्यनैमित्तिक कर्म करायचे. मग नित्यनैमित्तिक कर्म केला असता काय घडतं? नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो असे आम्ही म्हणतो. जसं ज्ञानीपुरुषाच्या संचित कर्माचा नाश होतो, तसंच जो साधक काम्य कर्म करत नाही, निषिद्ध कर्म करत नाही, फक्त नित्यनैमित्तिक कर्म करतो, तर अशा साधकाच्या संचित कर्माचा नाश होतो. ठीक आहे, संचित कर्माचा नाश झाला. ही एक संगती सांगितली संचित कर्माविषयी. ठीक आहे, दुसरी संगती सांगतात. साधारण असाधारण प्रायश्चित्त अनुष्ठाने अत्यंतम श्रम उपलब्ध. अत्यंत श्रम आहेत असं जाणून स्वतःच्या मताविषयी मुमुक्षुर न प्रविशती मत्वा पूर्वपक्षी मोक्षार्थम उपायांतरम लघुतया कल्पयती. यात श्रम आहेत. साधारण प्रायश्चित्त करा, असाधारण प्रायश्चित्त करा. याकरता दुसरा एक उपाय पूर्वपक्षी जो आहे तर तो सांगतो. कोणता उपाय सांगतो? हा उपाय आता आपण पाहिला. कोणता? की केवळ फक्त प्रायश्चित्त कर्म करायची आवश्यकताच नाही, फक्त नित्यनैमित्तिक कर्म करत राहायचे. नित्यनैमित्तिक कर्म केले असता संचितात असणाऱ्या सर्व कर्माचा नाश होतो. ठीक आहे, कशानं? आत्ता फक्त केवळ नित्यनैमित्तिक कर्म करायची एवढ्या मात्रानंच. किंवा अशी कल्पना करावी की, किंवा दुसरी कल्पना करतो, संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखी एक जन्म मुमुक्षूस देतात. किंवा आणखीन एक काय कल्पना करतो की संचितात असणारे काम्य किंवा निषिद्ध कर्म सकलाने आपे संभूय एक एव जन्म प्रयच्छेयु मुमुक्षो. मुमुक्षेला आणखीन एक जन्म देतो. कारण का? सिद्धांत आहे, अवश्यमेव अनुभोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. कृत केलेलं कर्म शुभाशुभ ते भोगावंच लागतं. कारण ना भुंक्तम क्षीयते कर्म. कर्माचा फलभोग झाल्याशिवाय कोट्यवधी कल्प जरी गेले तरी देखील ते कर्म नष्ट होत नाही. या शास्त्रांचा विरोध निवृत्त व्हावा म्हणून पूर्वपक्षी काय म्हणतो? त्यानं दुसरं सुचवलं काय? की संचितात असणारे काम्य निषिद्ध कर्म जे आहेत तर ते आणखीन मुमुक्षूला एक जन्म देतात. आपण आता काय म्हटलं? संचित कर्म केवळ नित्यनैमित्तिक कर्म केलं. आपण पहिल्यांदा नित्यनैमित्तिक कर्म केलं, नित्यनैमित्तिक कर्मानेच संचितातील सर्व कर्म नाहीसे होतात असा पक्ष स्वीकारला. मग संचितातील कर्म एका जन्माने कशी नाहीशी होतील? शंका आली की शेकडो कल्प गेले तरी भोगलेवाचं नष्ट होत नाही. मग त्याने आणखीन एक शक्कल काढली. कोणती? की संचितातील काम्य निषिद्ध कर्म मुमुक्षूला एक जन्म देतात. आधी म्हटलं एक जन्म होत नाही, संचित नष्ट होतं. आता काय म्हणतो? तसं नाही, आता असं करा. त्याला अशी शंका, म्हणजे अशी त्याला प्रश्न केला, तेव्हा कसं शक्य आहे एका जन्मात एवढं सगळं नष्ट होणं? त्याचं उत्तर देण्याकरता म्हणतो नाही नाही, असं कल्पना करा. काय करा? संचितातील काम्य निषिद्ध कर्म मुमुक्षूला आणखीन एक जन्म देतात आणि त्या जन्मात काय होतं? फलभोग होतो आणि नष्ट होतं, पुन्हा जन्माला येत नाही. अथवा किंवा आणखीन कल्पना करतो काय? योगी काव्यविहनएव मुमुक्षुरपि भावी जन्मनी एकस्मिन एव सकल संचित कर्मभिर युगपद आरब्ध अनंत शरीरहि जन्मांतर संचित अशेष कर्मना फलम अनुभवितुम शक्नुयात. योगी पुरुष जो आहे तर योगी एकाच वेळेस योगेन काव्य अनेक शरीर धारण करतो. योगी पुरुष जो आहे एका वेळेस अनेक शरीर धारण करतो की नाही? अनेक शरीर धारण करू शकतो. कारण ज्ञानोबाराय जे आहे समाधीला बसले. नामदेवरायांना ज्ञानोबारायांविषयी आता ज्ञानोबा मला भेटलेच पाहिजेच अशी आतुरता निर्माण झाली. हट्टाला पेटले नामदेवराय. मग पुंडलिकाला सांगितलं ज्ञानोबारायांना घेऊन या. ज्ञानोबाराय आले कुठून? वैकुंठातून. गरुडला पाठवून ज्ञानोबारायांना आणलं ना. ज्ञानोबाराय समाधीत आहेत.
तर योगी पुरुष आहेत एका वेळेस अनेक शरीर धारण करू शकतात. चांगदेव महाराज एका वेळेस अनेक शरीर धारण करू शकतात. जसा योगी पुरुष एका वेळेस अनेक शरीर धारण करू शकतो, त्याचप्रमाणे मुमुक्षु देखील भावी जन्मनी पुढे येणाऱ्या एक जन्मामध्ये एकस्मिन एकाच शरीरात सकल संचित कर्म, संचितात जेवढे काही कर्म आहे युगपत एकाच वेळेस प्रारब्ध झाले अनंत शरीरांच्या द्वारा जन्मांतरामध्ये संचित कर्म जे आहे तो एकाच शरीरामध्ये, जसा योगी पुरुष अनंत शरीर धारण करून फलभोग घेऊ शकतो, तसाच आणखीन एक जन्म धारण करून योगाप्रमाणे एक संचित कर्मापासून त्याला फलभोग होऊ शकतो. एका जन्मात संपूर्ण कर्म संचितातील कर्मांचा फलभोग होऊ शकतो. एक जन्म स्वीकार आणखी. तो म्हणाला कसा काय होऊ शकतो, तर योगी पुरुषाला जसा होतो एका जन्मात फलभोग, तसा इतरांनाही संचितातील कर्मापासून फलभोग होऊ शकतो आणखीन एक जन्म घेऊन. योगी मतात योगी पुरुषास एकाच काली सर्व संचित कर्मापासून जशी अनंत शरीरे प्राप्त होऊन फलभोग होतो, तसाच मुमुक्षुस उत्तर जन्माच्या ठिकाणी म्हणजे आणखीन एक जन्म होतो. मुमुक्षुला आणखीन एक जन्म होतो आणि त्या जन्मामध्ये एकाच शरीरात आणखीन एक जन्म आला, ते जे इच्छा आता पुन्हा जन्माला येत नाही, एकदाच जन्माला येतो आणि एकाच शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो. संचितातील सगळे कर्म जे आहेत ते सगळ्या कर्माचा फलभोग एका जन्मात होतो आणि कर्म भोगून संपतात आणि पुन्हा जन्माला येत नाही, अशी कल्पना करा. अथवा आणखीन एक कल्पना, अथवा नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करतेवेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निश्चित कर्माचे फल आहे, म्हणून दुसरा जन्म निश्चित कर्मभोगाकरता प्राप्त होत नाही. किंवा आणखीन कल्पना काय केली, नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करताना हे तीन कल्पना कळाल्या. संचितातील कर्माचे निवृत्ती कशी होते, पहिल्यांदा काय सांगितले त्यानं की संचितातील जसं ज्ञानी पुरुष जो आहे, ज्ञानी पुरुषाच्या संचित कर्माचा नाश होतो, तसाच नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करणारा पुरुष आहे त्याला पहिल्यांदा सांगितलं प्रायश्चित्त कर्म करायचे, नंतर म्हणतो प्रायश्चित्त कर्म करण्याची आवश्यकता नाही, केवळ नित्यनैमित्तिक कर्म केल्यानंच संचितातील कर्माचा नाश होतो. नंतर काय म्हणतो की नाही एका जन्मात नाश कसे शक्य आहे, मग काय करा आणखीन एक जन्म माना आणि त्या एका जन्मामध्ये सर्व कर्मांचा फलभोग होतो. संचितामधले असणारे काम्य निषिद्ध कर्म आपल्या मुमुक्षुला एक जन्म देतात. नंतर म्हणतो योगी मतामध्ये जसा योगी पुरुषाला एकाच शरीरामध्ये अनंत प्रकारे भोग घेऊ शकतो, त्याप्रमाणे हा जो मुमुक्षु आहे आणखीन एक जन्म घेऊन त्या एका जन्मामध्ये संचितात असणारे काम्य निषिद्धाचं फल एका जन्मामध्ये भोगून संपवतो. ठीक आहे. त्यानंतर आणखीन कल्पना अशी केली त्यानं, याच्यात एवढं काय मानण्याची गरज नाही, त्रास आहे एवढे कर्म करण्यात. अथवा नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करतेवेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचे फल आहे, म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्मभोगाकरता प्राप्त होत नाही. आता एक जन्म मानून काय मानल्याने त्याचा फलभोग होतो आणि पुन्हा जन्माला येत नाही. मग संचितातील कर्म जे आहेत नष्ट कशी होतात त्याची संगती सांगतो. काय संगती आहे की नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान, आता हल्ली शरीरामध्ये वर्तमान शरीरामध्ये आपण जे काही नित्यनैमित्तिक कर्म करतो ते काय सहजासहजी करतात का? पहाटे उठा, प्रदक्षिणा करा, स्नान करा, ध्यान लावून बसा, हे काही सहजासहजी होतात का? कारण हे कर्म करताना काय होतात, क्लेश होतात. मग हे जे काही क्लेश आहेत हे कशाचं फल आहे? नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करतेवेळी जे काही क्लेश होतात ते जन्मांतरीच्या मागच्या जन्मात जे काय आपण संचित कर्म केले ना, त्या संचितामध्ये काय निषिद्ध कर्म आहे. निषिद्ध कर्माचं फल काय आहे? दुःख, पाप, आणि पापाचं फल काय आहे?
दुःख. मग आता जे दुःख होतं की नाही आपल्याला नित्यनैमित्य कर्माचा अनुष्ठान करताना, म्हणजे दुःख कशाचं फल आहे? संचितात असणाऱ्या निषिद्ध कर्माचं फल आता आपण भोगतो आहे. कशी? हे नित्यनैमित्य कर्माचं अनुष्ठान करत असताना. मग भोगून संपवतो. आता आपण नित्यनैमित्य कर्माचं अनुष्ठान करतो आहे. मग करत असताना मागचं संचितातील निषिद्ध कर्म भोगून संपतं की नाही? भोगून संपतं. त्यामुळे त्या निषिद्ध कर्माच्या भोगाकरता निषिद्ध कर्माचा फलभोग व्हावा. कुठल्या? बोलत चला ना. संचितातील निषिद्ध कर्माचा फलभोग व्हावा म्हणून काय घडलं? आता आपण हल्ली वर्तमान शरीरामध्ये उपासना करत आहोत. उपासना, ध्यान, धारणा करत आहोत. कारण ते करताना कष्ट आहे. मग आता ते जे काही निषिद्ध कर्म आहे ते भोगून आपण आता संपवतो. त्यामुळे पुन्हा पुढे एक जन्म होणार आहे. त्या जन्मामध्ये निषिद्ध कर्म भोगण्याकरता, निषिद्ध कर्माचं फल भोगण्याकरता अर्थात पापाचा फलभोग व्हावा म्हणून पुढे आपला जन्म जो येणार आहे त्यात पापाचा फलभोग बाकी राहणार आहे का? नाही. कारण आपण आता वर्तमान शरीरामध्ये काय करतो? नित्यनैमित्य कर्म करतो. आणि त्या नित्यनैमित्य कर्म करत असताना जे क्लेश होतात ते क्लेश कशाचं फल आहे? संचितामध्ये असणाऱ्या निषिद्ध कर्माचं फल आहे. ते आता आपण भोगून संपवतो. त्यामुळे पुढे जो काही आणखी एक जन्म होणार आहे त्या जन्मामध्ये निषिद्ध कर्म आपलं कार्य करणार नाही. कारण निषिद्ध कर्म भोगून याच शरीरामध्ये संपलं. कारण का? आता आपण जे अनुष्ठान करतो त्यात क्लेश होतात आणि त्या क्लेशानं फल देऊन चरितार्थ झालं. कोण? संचितातील निषिद्ध कर्म फल देऊन कृतार्थ झालं. ते आता काय पुढे राहत नाही, फल देण्याकरता राहत नाही. मग संचितात काय राहिलं? फक्त केवळ काम्य कर्म. मग ते काम्य कर्म म्हणजे पुढे होणारा एक जो जन्म आहे त्या जन्मामध्ये त्याला दुःख होणारच नाही. पुढे एक जन्म होणार ना, त्या जन्मामध्ये आता जर आपण नित्यनैमित्य कर्म केलं, या जन्मामध्ये करत असताना हे निषिद्ध कर्म भोगून संपणार. मग राहिलेलं काम्य कर्म आहे. त्या काम्य कर्माची काय संगती? तर म्हणतो काम्य कर्म आहे ना, ते काम्य कर्म आणखीन एक जन्म देतं. मग पुढे होणारा जो जन्म आहे, एका जन्मानंतर मोक्ष मानायचा ना त्यांना, मग त्या जन्मामध्ये त्याला दुःख प्राप्त होत नाही. म्हणजे केवळ फक्त काय होतो? सुखाचा भोग होतो, दुःखाचा भोग होत नाही. कारण मागच्या जन्मात म्हणजे आता जन्मात, ह्या जन्मातच आपण काय केला? दुःखाचा फलभोग घेऊन निषिद्ध कर्म संपवलं. कुठलं? संचितात असणारं निषिद्ध कर्म संपवलं. त्यामुळे ते पुन्हा ज्यावेळेस जन्म येईल त्यावेळेस ते फलभोगासाठी शिल्लकच राहणार नाही. मग राहिलं काय? केवळ फक्त संचितातलं काम्य कर्म. त्या काम्य कर्म काय? त्याचं फल काय? सुख आहे. मग केवळ फक्त पुढचा जो जन्म येईल तो केवळ फक्त सुखाचा भोग होण्याकरता जन्म येईल, दुःखाचा भोग होण्याकरता नाही. अशी त्याची संगती आहे. सिद्धांतबद्ध नाही. आता वाचतो, प्रत्येक वाचतो. अथवा दुसरा जन्म घेतल्यानंतर तिचा पण पाप पुण्य होणार. हा, मग त्यानं सांगितलं ना पुढे जन्म घेतल्यानंतर पाप पुण्य का होत नाही? तर काम्य कर्म करायचे नाहीत, निषिद्ध कर्म करायचे नाहीत, नित्यनैमित्य कर्म करत राहायचे. आधी सांगून ठेवलंय. निषिद्ध उठवण्यासाठी फक्त दुसरा जन्म घेतला. त्याच्यामध्ये दोष आहे. ऐकून घ्यायचं आता फक्त. हे सगळं खंडन होणार आहे पुढे प्रत्येक मध्याचं. पुढे ग्रंथ बाकी आहे ना, ग्रंथ करायच्या पुढे होता ना तुम्ही. ग्रंथ तिचे वगैरे असं होईल. चला आपण क्रमाक्रमानं. आता जे संचित काम्य आहे ते आणखी एक जन्म नित्यनैमित्य कर्मानुष्ठान करते वेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचे फल आहे. म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्मभोगाकरता प्राप्त होत नाही, निषिद्ध कर्मासाठी प्राप्त होत नाही. आता काम्य कर्म राहिलं ते सांगतात. आता जे संचित काम्य आहे ते आणखी एक जन्म देतं. किंवा काय आणखीन? किंवा एकाच काली अनंत शरीरे प्राप्त करून देतं. किंवा ते संचितातील काम्य कर्म काय करतं? जसा योगी एकाच वेळेस अनेक शरीर धारण करू शकतो, तसंच संचितातील जे काम्य कर्म आहे एकाच काळी अनंत शरीरे प्राप्त करून देते. अनंत शरीरे प्राप्त होतात. म्हणून उत्तर जन्मात मुमुक्षुस दुःखाचा लेशय होत नाही. म्हणून मुमुक्षुला पुढा जो काही जन्म येणार आहे पुढे त्या जन्मात दुःख होत नाही.
केवळ सुखोपभोग होतो. कारण जन्मांतरीच्या फक्त विहित संचित कर्मानेच प्रस्तुतचे शरीर प्राप्त झालेले आहे. अनेक जन्मामध्ये जे काही संचित कर्म साठवलेलं आपण, त्या संचित कर्मातलं जे काही विहित कर्म आहे ते त्यांना करा म्हणून सांगितलं. असे कर्म केलेले आहेत आपण, चांगली कर्म केले, चांगल्या कर्माचं फलही काय राहणार, चांगलंच राहणार, म्हणजे चांगलाच जन्म येणार. त्या जन्मात काय होणार, फक्त केवळ सुखाचाच उपभोग होणार. जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्म तर पूर्वजन्मातच नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करून संचितामध्ये असणारं निषिद्ध कर्म आपण संपवलेलं आहे. त्यामुळे ते निषिद्ध कर्माचं फल दुःख प्राप्त होणारच नाही. फक्त संचितातील जे काय चांगलं कर्म आहे ते चांगल्या कर्माचं फल म्हणजे काय, सुखोपभोग, तेवढाच फक्त उत्तर जन्मात होणार. अशा रीतीने प्रायश्चित्त कर्म न करता, प्रायश्चित्त कर्म करण्याची काय आवश्यकता नाही, मुमुक्षूला प्रायश्चित्त कर्म करण्याची आवश्यकता नाही. त्यानं काय करायचं, फक्त केवळ नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानानेच मोक्ष होतो. नित्यनैमित्तिक कर्म करत राहायचे, नित्यनैमित्तिक कर्मानेच मोक्ष होतो, असा कर्मवादीचा सिद्धांत आहे. असा कर्मवाद्यांचा सिद्धांत आहे. आणखी एक जन्म घेऊन म्हणजे कर्माने मोक्ष होतो. कसा होतो, तो म्हणतो ह्या जन्मात संचितातील कर्म नष्ट होतात, तेवढं पटत नसेल तर मग म्हणतो नाही आणखीन एक जन्म माने, एक जन्म घेऊन, आणखीन एक जन्म घेऊन कर्माने, केवळ कर्माने मोक्ष मानतो. त्याला काय म्हणतात, एक भविवाद. आणखी एक जन्म घेऊन सर्व कर्माचा भोग झाला म्हणजे आणखी एक जन्म घ्यायचा आणि ते एका जन्मामध्ये काही शिल्लक राहत नाही, सर्व कर्माचा भोग होतो. याला भोग झाला म्हणजे मोक्ष होतो. या मतास एक भविवाद असं म्हणतात. कर्माने मोक्ष कळाला म्हणजे काहीच राहत नाही, संचित राहत नाही, प्रारब्ध राहत नाही आणि क्रियमान जे आहे ते लागत नाही. कसं लागत नाही, कारण नित्यनैमित्तिक कर्म करत राहायचे आणि काम्य निषिद्ध करायचे नाहीत. अशा रीतीने ते लागत नाही. त्या क्रियमान कर्मापासूनही पाप पुण्य उत्पन्न होत नाही. आणि जे काही संचितातील असतील थोडे बहुत, त्याच्याकरता आणखीन एक जन्म धारण करायचा आणि त्या जन्मात सगळं भोगून संपवायचं. हा निषिद्ध कर्म त्याचा भोग मागच संपवलाय. फक्त विहित संचितात असणारे जे निषिद्ध कर्म आहेत हे जन्मात संपवायचे आणि पुढे जो एक जन्म होणार आहे त्यांना फक्त केवळ सुखाचा उपभोग होईल. एक जन्म घेऊन सगळे संपणार आहे. याला म्हणायचं एक भविवाद. हा कर्मवाद्यांचा सिद्धांत आहे. अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो म्हणून बंधाच्या निवृत्तीकरता ज्ञानाचे प्रयोजन नाही. कर्माने काय ठरला, मोक्ष ठरला. म्हणून आता बंधाच्या निवृत्तीकरता ज्ञानाचं काय फल आहे का, म्हणून ग्रंथारंभ कसा आहे, निष्फळ आहे, ग्रंथाचा उपयोग नाही. बरं तुम्ही म्हणता नाही कर्मापासूनही मोक्ष होतो आणि ज्ञानापासूनही काय होतं, मोक्ष होतो. ज्ञानापासूनही मोक्ष होतो असे मानले तरी ते त्याचे मुख्य फल आहे असे म्हणता येणार नाही. मुख्य फल म्हणता येईल का, कारण एखादी गोष्ट त्याच साधनाने प्राप्त होत असेल तर काय म्हणायचं, त्या साध्याचं ते नियत साधन आहे. पण ते साध्य जर दुसऱ्याही साधनानं प्राप्त होऊ लागलं तर त्याचं तेच साध्य असं म्हणता येतं का, असं म्हणता येत नाही. कारण जो मोक्ष सर्व संग परित्याग करून विवेक विचार विवेक वैराग्य धारण करून प्राप्त करून घ्यायचा, तो मोक्ष आम्हाला कर्माने प्राप्त होतो. त्यामुळे तुमच्या ग्रंथाकडे कोण प्रवृत्त होणार आहे, सर्व संग परित्याग करायचा, विरक्त जीवन जगायचं आणि आम्हाला सर्व संगात राहून सगळं करता येतंय. तोच मोक्ष आम्हाला प्राप्त करून घेता येतो. मग एवढं सर्व संग परित्याग करून करायचं काय. ज्ञानापासून मोक्ष होतो असे मानले तरी ते त्याचे मुख्य फल आहे असे म्हणता येत नाही. जसे नीलपितादी रूपाचे ज्ञान नेत्रेंद्रिया वाचून दुसरे कशाने होत नाही. रूपाचं ज्ञान कशाने होतं, नेत्रानेच होतं. नेत्राव्यतिरिक्त दुसऱ्या कशाने होतं का, नाही. म्हणून नेत्राचं फल काय ठरलं, नेत्राचं फल काय, रूपाचं ज्ञान होणं हे नेत्राचं फल आहे. असं का म्हटलं, कारण ते रूपाचं ज्ञान नेत्रा वाचून अन्य कोणत्याही इंद्रियाला होत नाही. तसं हा जो मोक्ष आहे ज्ञाना वाचून अन्य कोणत्याही उपायाने साध्य झाला नसता तर काय म्हटलं असतं, ज्ञानाचं फल काय, मोक्ष. परंतु तो मोक्ष कशाने प्राप्त होतो, कर्माने प्राप्त होतो. त्यामुळे ते ज्ञानाचं फल आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. जर ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष झाला नसता तर ज्ञानाचेच फल मोक्ष आहे असे म्हणता आले असते. पण वर सांगितल्याप्रमाणे कर्मानेही मोक्ष होतो. आता आपण सिद्ध केलं की कर्माने मोक्ष कसा मोक्ष होतो, म्हणून ज्ञानाचे मुख्य फल मोक्ष आहे
म्हणून ज्ञानाचे मुख्य फल मोक्ष नाही. याकरता ग्रंथारंभ निष्फल आहे. ज्ञानाचं मुख्य फल आहे का? नाही. का मुख्य फल नाही? कारण तो मोक्ष कर्माने प्राप्त होतो. त्यामुळे मुख्य फल ज्ञानाचं आहे असं म्हणता येत नाही. आमच्या मताने अधिकाऱ्याचा संभव आपण पाहिला. अधिकारी असू शकत नाही. सर्व लोक विषय सुखाची इच्छा करतात. विषयाची असिद्धी आहे. कशी असिद्धी आहे त्याचे आम्ही विस्तारपूर्वक वर्णन केलेलंच आहे. त्यानंतर प्रयोजनाचा अभाव आहे. कारण प्रयोजनाचा अभाव काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. ती आत्यंतिक निवृत्ती कशानं होते? जगताच्या निवृत्तीनं, बंधाच्या निवृत्तीनं. पण बंध कसा ठरला गेला? सत्य ठरला गेला. बंध अध्यस्त ठरला नाही. तर अध्यस्त ठरला नाही तर त्याची ज्ञानानिवृत्ती होत नाही, प्रयोजनाची सिद्धी होत नाही. म्हणून प्रयोजनाचाही अभाव आहे. मग अधिकाऱ्याचा अभाव, विषयाचा अभाव आणि प्रयोजनाचा अभाव. मग हे जर यांचा अभाव ठरला मग संबंध सांगता येतील का? संबंधही सांगता येणार नाही. संबंधही सिद्ध होत नाही. विषयाच्या अभावामुळे जे आम्ही प्रथम तरंगात सांगितलं होतं, ग्रंथाचा आणि विषयाचा कोणता संबंध आहे? प्रतिपाद्य प्रतिपादक. प्रतिपादक कोण आहे? ग्रंथ काय आहे? प्रतिपादक. विषय काय आहे? प्रतिपाद्य. प्रतिपादनाचा विषय जे कथन करायचं त्याला म्हणायचं प्रतिपाद्य, आणि जो कथन करतो त्याला म्हणायचं प्रतिपादक. कारण विषयाची जर सिद्धी झाली तर वर्णन कोणाचं करेल? पण हा संबंध करत नाही. अधिकारी आणि फलाचा संबंध आहे. कारण अधिकाऱ्यालाच फल प्राप्त होतं, अनधिकाऱ्याला फल प्राप्त होत नाही असं म्हटलं होतं. परंतु आम्ही सिद्ध केलं की अधिकाऱ्याचा अभाव आहे आणि फलाचा अर्थात प्रयोजनाचाही अभाव आहे. दोघांचा अभाव झाला तर संबंध कोणाला सिद्ध करणार तुम्ही? संबंधही सांगता येत नाही. प्रापक भाव संबंध. अधिकारी आणि विचार, या विचाराचा काय उपयोगच नाही. विचार निष्फल आहे, ग्रंथ निष्फल आहे. त्यामुळे अधिकाऱ्याचा अभाव, विचार काय? हा विचार करून काय उपयोग ज्ञानाचा? त्यामुळे कर्तृ-कर्तव्य भावही संबंध घडत नाही. अशा रीतीनं ज्ञानाची निष्फलता आहे. म्हणून ज्ञान आणि ग्रंथ यांचा जन्यजनक भाव घडत नाही. ती ज्ञानाची निष्फलता कशी आहे ते पहा. वेदांती म्हणतात त्याप्रमाणे मोक्ष प्राप्त करून देणारे अद्वैत ब्रह्मज्ञान उत्पन्न होणे शक्य नाही. हे म्हणतात वेदांतामध्ये, मतामध्ये काय म्हणतात की अद्वैत ब्रह्मज्ञान काय करून देतं? मोक्ष प्राप्त करून देतं. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानावाचून अन्य कोणत्याही उपायाने मोक्ष प्राप्त होत नाही. तुम्हीच म्हणता ते ज्ञानानं मुक्ती. पण हे तुमचं म्हणणं खोटं आहे, खरं नाही. का खोटं आहे? खरं का बरं नाही आहे? कारण जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून काहीतरी फल प्राप्त होते. जगतातील जे काही अनेक वस्तू आहेत काहीतरी फल प्राप्त होतं. एकतर सुख प्राप्त होईल किंवा दुःख प्राप्त होईल. असं आम्ही म्हणत नाही की प्रत्येक गोष्टीपासून सुख प्राप्त होतं किंवा प्रत्येक गोष्टीपासून दुःख प्राप्त. काहीतरी होईल. एकतर सुख तरी होईल किंवा दुःख तरी होईल. जगात सफल वस्तू असतात. जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून काहीतरी फल प्राप्त होते. निष्फल अशी वस्तूच उत्पन्न होत नाही. त्याने सिद्धांत केला निष्फल वस्तू जगात नसते. पुष्कळ वस्तू निष्फल उत्पन्न झाल्या आहेत असे लोकांस वाटते. काही अकश्चित गोष्टी असतात की त्या वाटतं आपल्याला काय उपयोग आहे, परंतु सूक्ष्म विचार केला तर त्या सर्व वस्तूस फल आहे. कसं? माशा अंगावर बसल्या किंवा डास चावले तर हे प्राणी किंवा अशाच तऱ्हेचे कोळ्याचे जाळे वगैरे इत्यादी पदार्थ निष्फल आहेत असं वाटतं, परंतु निष्फल नाही. का निष्फल नाही? त्याच्यापासून भले सुख नाही का होईना पण दुःख होतं की नाही परंतु त्यापासून दुसऱ्यांना दुःख होते हेच त्याचे फल आहे. सुख नाही पण दुःख तरी घडलंच ना. दुःख सुद्धा फलच आहे. कारण भोग कशाला म्हणतात? सुख घडो किंवा दुःख घडो त्याला काय म्हणायचं? भोग असं म्हणायचं, फल असं म्हणायचं. सुख दुःख अन्यतर साक्षात्कार हा भोग. हा सुख हो किंवा दुःख हो दोघांनाही भोग म्हणायचं, दोघांनाही फल असं म्हणायचं. हेच त्याचे फल. फल शब्दाचा केवळ सुखच अर्थ आहे असा नाही, अशी एक कथा आहे. वास्तव सरळ सरळ चुकीचं आहे. अशी एक कथा आहे की कोणी एक धनिक पुरुष प्रवास करीत असता डोंगराळ प्रदेशात त्याच्या पाठीस चोर लागला. एक चोर लागला. धनिक पुरुष अरण्यातून प्रवास करत आहे आणि त्याला सुगावा लागला की धनिक पुरुष रस्त्याने चाललाय. चोरही त्याच्या पाठीमागे निघाला. मग त्यालाही कळालं की आपल्या पाठीमागे चोर आहे. चोर भय चुकवण्याकरता तो धनिक डोंगराच्या गुहेत शिरला. चोर गुहेजवळ येतो
चोर गुहेजवळ आला. तेवढ्यात काय घडलं, इतक्यात गुहेच्या तोंडाशी एका कोळ्याने जाळे केले. तो धनिक पुरुष गुहेत गेला आणि तेवढ्याच काळात त्या कोळ्याने जाळं निर्माण केलं. चोरही शुगावा लागत लागत तिथपर्यंत पोहोचला. चोर तेथे आल्यावर त्या गुहेत तो धनिक गेला असेल असे त्यास प्रथम वाटले. नंतर असेही वाटले की जर या गुहेत तो शिरला असता तर हे कोळ्याचे जाळे मोडले असते. त्या गुहेत गेलाच असता तर कोळ्याचं जाळे मोडलं असतं. तर ज्या अर्थी कोळ्याचं जाळं तसंच आहे, त्या अर्थी हा या गुहेत गेलेला नाही. म्हणजे तो आपल्याशीच पुटपुटून चोर पुढे गेला. असे आपल्याशीच पुटपुटून चोर पुढे गेला. तो काय पुटपुटला, जर हा धनिक पुरुष त्या गुहेत गेला असता तर हे कोळ्या जाळं मोडलं असतं. पण ज्या अर्थी कोळ्या जाळं मोडलं नाही त्या अर्थी हा धनिक पुरुष या गुफेत गेलेलाच नाही असा पुटपुटला पुढे गेला. हे त्याचे पुटपुटणे धनिकाने ऐकले. तो आताच होता, त्याने ऐकलं. तेव्हा त्याला तो काय म्हटला, आज कोळ्याच्या जाळ्याने, तेव्हा कोळ्याच्या जाळ्याने आज मला जीवदान दिले असे त्यास वाटले. गोष्ट समजली. त्याला काय वाटलं, आज मला कोळ्याच्या जाळ्याने जीवदान दिलं. तात्पर्य काय आहे, कोळ्याच्या जाळ्याने आज मला जीवदान दिले असे त्यास वाटले. तात्पर्य, प्रत्येक वस्तूपासून काही ना काही सुख असो किंवा दुःख असो पण फल आहेच. सुख हो किंवा दुःख हो पण फल आहे की नाही याकरता ही गोष्ट सांगितली. कारण त्या कोळ्याच्या जाळा वाचण्याचा काय उपयोग आहे का, पण तरी देखील आज त्या धनिक पुरुषाचे प्राण वाचवले की नाही, त्या कोळ्याच्या जाळ्यानं प्राण वाचवले. निष्फळ, त्याने सिद्धांत काय केला, निष्फळ अशी एकही वस्तू उत्पन्न होत नाही. जगात प्रत्येक वस्तू असते ती काय असते, सफल प्रवृत्तीजनक असते. निष्फळ एकही वस्तू नसतेच. काहीतरी फळ होते, एकतर सुख होईल किंवा दुःख होईल, काहीतरी घडतं. सुख असो किंवा दुःख असो पण फल आहेच. निष्फळ अशी एकही वस्तू उत्पन्न होत नाही. बरं, आता तुमचं ब्रह्मज्ञान, त्याला सांगायचं काय, ब्रह्मज्ञानाचा काही एक उपयोग नाही. तुम्ही म्हणता ब्रह्मज्ञान काय करून देतं, मोक्ष प्राप्त करून देतं. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान मोक्ष प्राप्त करून देतं, पण ते प्राप्त करून देऊ शकत नाही. याकरता त्याने सांगायला सुरुवात केलेली आहे. काय सुरुवात केली सांगायला, की जगात निष्फळ अशी कोणती वस्तू नसतेच. एकतर सुख देते किंवा दुःख देते. मग आता तुमचं ब्रह्मज्ञानानं मोक्ष होतं तुम्ही म्हणता, पण असं जे मोक्ष होतो ते होतच नाही. का होत नाही, कारण आम्ही जगत काय ठरवलं, सत्य ठरवलं. मग सत्य पदार्थाची निवृत्ती कर्माने होते का, नाही. मग तुम्ही तरी देखील तुम्ही सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होते का, मग कशाने होते, कर्माने होते. मग तुम्ही काय ब्रह्मज्ञान सांगायचं बंद केलंय का, नाही, चालूच आहे. मग तुमच्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग काय, तुमचं ब्रह्मज्ञान निष्फळ आहे हे त्याला सांगायचं. तुमचे ब्रह्मज्ञान दुःख देतं का, सुख प्राप्त होत नाही. का बरं ब्रह्मज्ञानाने सुख प्राप्त का होत नाही, कारण तो काय म्हणतो, ब्रह्मज्ञानाने सुख झालं असतं पण केव्हा, जर कार्याध्यास कारणाध्यास संभवला असता तर तो अध्यास तुमच्या ज्ञानाने निवृत्त झाला असता. ठीक आहे, मान्य केलं असतं. पण आता आम्ही सिद्ध केलं काय, बंध सत्य आहे. बंध सत्य आहे, कार्य अध्यस्त नाहीये, कारण अध्यस्त नाही. अर्थात ते काय ठरलं, सत्य ठरलं. मग तुमच्या ब्रह्मज्ञानाचा काय उपयोग. तुमचे ब्रह्मज्ञान दुःख तर देत नाही, हे तुम्हाला कबूल आहेच. ब्रह्मज्ञान दुःख देतं का, ब्रह्मज्ञान दुःख देत नाही, हे तुम्हाला मान्य. बरे, बंध निवृत्ती करून सुख देते म्हणावे, बंधाची निवृत्ती करून ब्रह्मज्ञान सुख देतं म्हटलं तर बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हेही त्या ज्ञानाचं फल नाही. ज्ञानाचं फल काय नाही, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे ज्ञानाचं फल नाही. का नाही, कारण जो बंध आहे हा बंध कसा आहे, सत्य आहे. सत्यबंधाची निवृत्ती ब्रह्मज्ञानानं होऊच शकत नाही. म्हणजे आनंद प्राप्त झाला नाही, मोक्ष प्राप्त झाला नाही, पण दुःख देतं का, दुःखही देत नाही. दुःखही देत नाही आणि सुखही देत नाही. कारण हा सिद्धांत काय पाहिला आपण, जगातील अशी कोणतीही वस्तू आहे ती एकतर सुख देते किंवा दुःख देते, निष्फळ कोणतीही वस्तू नाही. आणि ब्रह्मज्ञान तर सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. परमानंद प्राप्ती ही त्याचे फल नाही. कोणत्याही प्रकाराने ब्रह्मज्ञानाचे फल सिद्ध होत नाही. आणि सफल वस्तू जन्य म्हणजे उत्पन्न होते असा नियम आहे. त्या नियम केला काय, जी सफल वस्तू आहे,
म्हणजे जिला सफल म्हणजे जिला काही ना काही फल आहे अशी वस्तूच उत्पन्न होते असा नियम आहे. ज्ञान सफल नाही. ज्ञान सफल आहे का? का बरं ज्ञान सफल नाही? कारण ज्ञान दुःख देत नाही, तुम्हाला मान्याचे. बरं, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करून मोक्ष देतं म्हटलं तर बंध कसा ठरला? सत्य ठरला. सत्यबंधाची निवृत्ती ज्ञान करू शकत नाही. म्हणजे ज्ञानानं सुखही दिलं नाही आणि ज्ञानानं दुःखही दिलं नाही. मग जी वस्तू सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही ती वस्तू उत्पन्न होते का? ती नसतेच, ती उत्पन्नच होत नाही. जगतात तीच वस्तू उत्पन्न होते की जी एकतर सुख देईल किंवा एकतर दुःख देईल. आणि तुमचं जे ब्रह्मज्ञान आहे हे दुःखही देत नाही आणि सुखही देत नाही. मग अशा स्वरूपाचं ब्रह्मज्ञान उत्पन्न होऊ शकतं का? उत्पन्नच होऊ शकत नाही. तर म्हणतो पहा, ज्ञान सफल नाही म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही. सिद्धांत काय आहे? जी वस्तू सफल आहे, जिला काहीतरी फल आहे, तीच वस्तू उत्पन्न होते. ब्रह्मज्ञान दुःखही देत नाही आणि ब्रह्मज्ञान सुखही देत नाही, त्यामुळे त्याची उत्पत्ती संभवत नाही. अर्थात काय ठरलं? ज्ञानाचा आणि ग्रंथाचा कोणता जन्यजनक भाव संबंध घडत नाही. जन्य कोण आहे? ब्रह्मज्ञान. आणि जनक कोण आहे? ग्रंथ. जन्य ब्रह्मज्ञानच नाही तर मग त्याचा आणि ग्रंथाचा संबंध घडेल का? घडणार नाही. म्हणून प्रयोजनाच्या व संबंधाच्या अभावामुळे ग्रंथाचा आरंभ घडत नाही. प्रयोजनाच्या आणि संबंध, प्रयोजनही सिद्ध होत नाही हे आम्ही तुम्हाला सांगितलं, आणि तिन्ही सिद्ध होत नाही, त्यामुळे त्यांचा एकमेकांशी परस्परांशी संबंधही सांगता येत नाही. अभावामुळे मग ग्रंथाचा आरंभ करण्याची काय आवश्यकता आहे का? ग्रंथाचा आरंभ करण्याची आवश्यकता नाही. मग पाठ बंद का मग? नाही. आता काय त्याला सांगायचंय? बाबा शिष्य होणे आमच्याकडे, तुला सगळं समजावून सांगतो. आता पुढे सिद्धांत मतानं त्याला काय लागतं? कार्याध्यासाचा संभव. कार्याध्यास तो म्हटला होता बाबा की ते कार्य काय नाहीये, सत्य आहे. सत्य आहे. तो म्हटला होता कार्य सत्य आहे आणि बंध अध्यस्त नाही. तर आता काय सांगावं लागेल? अहंकाराचे जगत हे कसं आहे? अध्यस्त आहे, सत्य नाही. कसं अध्यस्त आहे? त्याची सिद्धी होणार आहे. त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.